राम मंदिर सोहळ्याला उरले काही अवघे तास. राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान. अवघा देश राममय. ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन. कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. प्रवेशद्वाराला विविध आकर्षक फुलांची सजावट. देशभरातून भाविक अयोध्येत दाखल. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येत जाणार नाहीत. 22 जानेवारीनंतर मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट. देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा सादर. आम्ही नाशिकमध्ये उद्या कारसेवकांचा सत्कार करणार. शिवसेनेच्या सहभागाबाबत उपस्थित केलेला प्रश्न हास्यास्पद. आम्हाला कोणाला पुरावा देण्याची गरज नाही. राऊतांचं फडणवीसांना उत्तर. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं. स्पीड पोस्टानं आमंत्रण पाठवल्याची माहिती. मात्र उद्धव ठाकरे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत. राम मंदिर सोहळ्यानिमित्तानं राज्यात सार्वजनिक सुट्टी. मुंबई विद्यापीठाचा उद्या होणारा परीक्षा पुढे ढकलल्यात. 31 जानेवारीला परीक्षा घेण्याचा निर्णय. मविया सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या. करार झाला. उद्योगपतीच गायब झाला. उदय सामंतांचा लोकशाही पॉडकास्टमध्ये सनसनाटी आरोप. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार. जरांगेंचा मोर्चा मातुरीतून नगरकडे रवाना. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. सगळे सोयरे मागणी कायद्यात बसणारी नाही तरी सरकार तपासून पाहणार. जरांगेंनी थोडं सबुरीने घ्यावं. दीपक केसरकरांचा जरांगेंना सल्ला. 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल. इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर. लोकशाही गौरव सभेतून आंबेडकरांची टीका. गृहमंत्री अमित शहांकडून भारत म्यानमार बॉर्डरवर कुंपण घालण्याची घोषणा. म्यानमारमधून घुसखोरी थांबवण्यासाठी निर्णय. इथिओपियाचा हायली लेमी हा ठरला मॅरेथॉनचा मुख्य विजेता. भारतीय कॅटेगरीत श्रीनू बोगात हा पहिला. आदित्य ठाकरे यांचा आज पुणे दौरा. थोड्याच वेळात होणार दौऱ्याला सुरुवात. अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वे गाड्या. भाविकांसाठी रेल्वे गाड्यांचं आयोजन. दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय. चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पणत्यांनी रामनामा साकार करण्याचा केला विश्वविक्रम. विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा विश्वविक्रम ठरला लक्षवेधी. भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपणानिमित्त पनवेल परिसरात सर्वत्र उत्साह. शहरात काढली प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा. देशात आणि राज्यात सर्वत्र श्रीराममय वातावरण. अस्तानेत गावात प्रभू श्रीरामाच्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी दीपोत्सव. दीपोत्सवामुळे पणत्यांची मागणी वाढली. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहरामध्ये 50,000 किलो लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप. सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती. आणखी 4 दिवस सुरूच राहणार. वाहतूक पोलिसांची माहिती. आज मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.